हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे संडे. आणि मी शरीरामध्ये झोडली जाते सकाळचं वेळेला. ब्लॉगचं काहीच खरं नाही माझ्या. मी कधी करते कधी नाही करत असं होतं. टाईम नाही मिळत. माझी तब्येत पण थोडीशी डाऊन चालली आहे, म्हणून पण थोडंसं डिले वगैरे होतो आहे टाकण्यामध्ये. आणि आता सकाळचे काहीतरी 9:15 झाले. नुसती फ्लॅश लाईट ब्लिंक होते, नुसती फ्लॅशच होत नाही आहे, ब्लॅक होते मध्ये. तर आता 9:15 वाजले आहेत, 9:20 वगैरे झाले. मी आता चहा ठेवला आहे. मी उठून सगळी कामं करते आधी, नंतर आंघोळ करते. तर मी आता सगळ्यात पहिलं मी आधी कामं वगैरे घरातली आवरली आणि घरची कामं वगैरे आवरून दूध ठेवले. दूध आणि चहा ठेवला आहे गॅसवरती. तर मी ते वेगळं करते ना, दूध आणि चहा तसं बाजूला ठेवलं. तर आता मी पहिल्यांदा उठून सकाळी सगळी आवरली घरची कामं वगैरे आणि कपडे वगैरे वाळवले. तर रात्री मशीन लावली होती, पण रात्री मी खिडक्या उघडल्या तर मग मच्छर वगैरे बाहेरचे येतात ना. तर मी रात्रीच्या विंडो ओपन नाही केली. तर मी सकाळी ती कपडे मशीनमधले सकाळी आत्ता लावले. रात्री 12-12:30 वाजता मशीन झाली होती, 11:30-12ला. तर मी नाही टाकले कपडे वाळत, कारण मला कंटाळा पण आला, थकलेली पण मी काल बार्बेक्यू ट्राय पण केलं. बार्बेक्यू ते मागवलं होतं ना, तुम्हाला दाखवलं नाही अजून, पण ते दाखवलं थोडं वेळाने. ते ओपन वगैरे करून ठेवलं आणि त्याचं हे केलं, बनवला. त्याचं ते बार्बेक्यू वगैरे लावला आणि ते आम्ही लोकांनी पनीर, कांदा आणि शिमला मिरची नव्हती माझ्याकडे. पनीर, कांदा, टोमॅटो आणि बटाटा लावला. बटाट्याचा काय उपयोग नाही, बटाटा लवकर शिजत नाही. आणि कोळसा मी कमी आणलेला, 1/2 किलो कोळसा होता. तर कदाचित तो कोळसा कमी पडला, कदाचित नाही पण 100% कोळसाच कमी पडला. कोळसा खूप जास्त असताना तर पटकन झालं असतं आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला, पण मस्त झालं, मजा आली आणि सक्सेसफुल झालं. म्हणजे ते आपण 31st करू शकतो, एवढं तर कन्फर्म आहे. एवढं मला कन्फर्म झालं 31st. आणि मी ते ओपनवरती केलं ना, तर जास्त लवकर पटकन त्यावर शिजण्याची पण जात नाही. ते आपण घरात करतो ना, ते हवा लागत नाही त्याला, बाहेरची हवा लागते ना जेव्हा बाहेर वातावरणामध्ये, तेव्हा ते जास्त लवकर होतं. आणि ते घरामध्ये नुसतं आपल्याला हवा द्यावी लागते ना. तर त्यांनी ते मशीन दिली होती, असे ब्लो फायर असं काहीतरी त्यांनी दिलं होतं, पण त्याचा काय उपयोगाचं नव्हतं. त्याची हवा एवढी काही उपयोगाची नाही आहे. ते फुंकणी कशी असते आपली चुलीमध्ये फुंकण्यासाठी गावाला वगैरे, तर ते काम आहे त्याचं, म्हणजे हवा देण्यासाठी. तर आम्ही हेअर ड्रायरने डायरेक्ट हवा दिली त्याला. हेअर ड्रायरने हवा दिली तर ते लवकर पेटत होतं आणि पटापट झालं. पण त्याच्यामुळे ही आयडिया राकेशची होती हेअर ड्रायरची. तर आम्ही लोकांनी ते केलं आणि माझ्या हिलूनी पनीर इतक्या आवडीने खाल्लेत ना. मला बोलत होते सारखे. आता ती झोपली ना, म्हणून मी हळूहळू बोलते. उठेल ना आवाज आणि मग ती उठते ना, मग नंतर परत लवकर झोपण्याचा प्रयत्न करते, म्हणून मी तिला झोपू देते. आजच्या दिवस झोपायचं, उद्या परत सकाळपासून शाळा सुरू, मी सकाळी उद्या 9च्या शाळेला तिला नेणार आहे. तर मी हे बोलत होती, ती ना पनीर आम्ही ते करत होतं ना, राकेश टोमॅटो मागवत होता आणि ही पनीर मागवत होती. म्हणजे त्यांना टोमॅटो आवडलेला, त्यातला ज्युसी टोमॅटो एकदम भाजल्यावरतून म्हणजे एकदम ज्युसी टोमॅटो, खूप स्मोकी फ्लेवर वगैरे खतरनाक लागत होता. आणि मला तर तिन्ही गोष्टी आवडतात. मला कांदा पण आवडतो, मला टोमॅटो पण आवडतो आणि मला पनीर पण आवडतं. पण पनीर मला ती काय म्हणायची, हे सगळं माझं आहे आणि हे तुझं आहे. म्हणजे पनीर सगळे माझे आणि हे बाकीचे सगळे कांदा टोमॅटो तुझे आहे. आणि राकेश बोलत टोमॅटो माझं आहे आणि उरला काय कांदा. तर कांदा मी फक्त कांदा आणि बटाटा मला उरला होता, कांदे बटाटे. पण बटाटे काय एवढे कच्चे, काही 1-2 पीस शिजले होते स्टार्टिंगला लावलेले, नंतरचे शिजत नव्हते, मग मी नाही लावले बटाटे परत. आणि कांदा मस्त होता, कारण कांद्याचा कसं आहे, कच्चा पक्का पण छान लागतो कांदा ॲक्च्युली छान लागत होता. टोमॅटो पण सुंदर लागत होता, ज्युसी लागत होता. पनीर नो डाऊट पनीर छानच होता. पनीर खात होते आवडीने. जवळपास ना मी अर्धा पाव पनीर लावलेलं त्याला, कारण की ना मी जास्त पनीर आणलंच नव्हतं. माझ्याकडे पनीर 1/2 किलो आधी मी आणलं होतं. काल सकाळी 1/2 किलो आणलं होतं, तिथलं मी अर्धं टाकलं होतं पालक पनीरला. मी पालक पनीर बनवलेलं काल, ते त्यात टाकलं आणि मग उरलेला अर्धा पाव, म्हणजे अर्धा पाव पनीर होतं. ते अर्धा पाव पनीर तिथे खाल्ले. मी पण खाल्ले 1-2 पीस, 1-2 जास्त मी नाही खाल्ले, म्हणजे खाऊ दिलं नाही मला तुम्ही. ती म्हणायची हे माझे जुजे म्हणजे तुझं, माझं म्हणजे माझं.
तर मी बोलली ठीक आहे, खाऊ दे. तर मी विचार केला की आजसुद्धा एकदा ट्राय करेल, एकदा आज काहीतरी आणेल. ते मॅरिनेशन केलेलं, ते मॅरिनेशन केलेला मसाला जो असतो ना, मॅरिनेट केलेलं मॅरिनेशन जे आहे ना, त्याचं मी ते थोडंसं ठेवलं आहे असं वाटीमध्ये, कारण त्यात बटाटे आहेत थोडेसे. मी विचार केला की त्याला मी थोडंसं पनीर वगैरे, शिमला मिरची वगैरे आणून करेल. आणि कारण पनीर चिकन तर छान लागेल. चिकन आणलं तर जास्त बेटर होईल. चिकन आणलं तर जमतं. आणि शिमला मिरची आणेल, टोमॅटो वगैरे तर आपल्याकडे घरात असतो समजा. तर चिकन आणेल आज, आणि चिकनचं पोळं ट्राय करून चांगलं बनेल होते नो डाऊट. पण घरामध्ये भरपूर घाण होते. ते सगळं राख उडते ना, ते जळल्याची राख उडते ना, पूर्ण घरभर हे झालेलं. घरभर म्हणजे जिथं बसलेलं हॉलमध्ये पूर्ण धूळ सगळा, ते राख सगळी उडाली होती घरामध्ये. पण मजा आली आम्हाला. आम्ही असं काय नाही, मी ॲक्च्युली असे मी गोष्टी शोधत असते थोडंसं एन्जॉय करण्यासाठी ना, मोका शोधत असते मी. कारण की बघा, आपण दुसरं कधीच काय करत नाही, बाहेर जात नाही, काय करत नाही. तर त्यापेक्षा हे तर ठीक आहे ना, घरच्या घरी. आणि मुलगी पण तेवढीशी माझी खुश होते. मी काय असं करते ना, माझी मुलगी जाम खुश होते. तिला खूप आवडतं हे सगळं बघायला, आणि करायला पण तिला आवडतं. खरंच ॲक्च्युली एवढी इंटरेस्ट घेते ना गोष्टींमध्ये. आता मी चहा घेऊन येते पटकन, कारण की मला चहा पण प्यायचं गरजेचं आहे सकाळचं. कुठल्यापासून काय चहा वगैरे तर घेत नाही म्हणून. माझी थोडीशी तब्येत अजून पण खराबच आहे. पाय वगैरे खूप जास्त दुखतो, पाय दुखतो, आणि माझ्या पोटामध्ये थोडंसं असं ना स्पीड आल्यासारखं दुखतं आहे. पीळ आल्यासारखं, थोडंसं पीळ आल्यासारखं दुखतं आहे. असं पोट काय खराब झालं असं नाही आहे, त्याच्यामुळे असू शकतं ते पिरियड्समुळे. तर खूप जास्त त्रास होतो. तर मी विचार केला की आज पण थोडा चिलच करेन, जास्त मी काम काढणार नाही. ॲक्च्युली काढायचं तर त्या रूमचं काम सुरू करायला पाहिजे होतं, कारण की मग जेवढं मी लवकर सुरू करेन तेवढं ते लवकर संपेल. त्याला भरपूर टाईम लागेल. जर मीच एकटीच करणार असेल ना, तर त्याला खूप टाईम लागणार आहे. म्हणून मी विचार करत होती की लवकर स्टार्ट करूया. लवकर स्टार्ट केलं तर लवकर होऊन जाईल. आज संडे आहे ना, मी आज राकेशला सांगते बेडवरती पोचवून नये म्हणून, टेरेसवरती. बघूया तो पोचवतो आहे का. तर त्यांनी पोचवलं आज बेड, तर मी थोडं काय असं मी सुरू करू शकतो. आणि बेडसोबत मी नाही करू शकणार. बेड आतमध्ये आहे ना, तो बेडसोबत नाही करता येईल, कारण बेडमुळे पूर्ण जागा कवर होते बेडरूमची. थोडीशी जागा आजूबाजूला उठते, तर त्याच्यामधून जमूच शकत नाही. ना टेबल लावू शकत, ना काय करू शकत. तर त्याच्यामुळे हे करते. त्यामुळे खूप सारा पसारा पण निघून जाईल बेड काढला तर. बेड आहे, त्याच्यावर गादी वगैरे आहे. तर मी त्याला सांगते वरती टेरेसवर जाऊन ठेवू नये. तर टेरेसवरती ठेवला आहे आम्ही थोडे दिवस सुकण्यासाठी. थोडासा ओलावा आहे ना घरामध्ये, तो ड्राय होण्यासाठी वरती ठेवला ना, तर नंतर मी त्याला थोडं क्लीन वगैरे करून पुसून झाडून पुसून थोडंसं झाडून पुसून थोडं घरात परत घेऊ शकतो. म्हणजे घरामध्ये ठेवला ना तुम्ही, तो त्याला एक मॉइश्चर आहे. तर मी पटकन चहा घेऊन येते. तर मी आली आहे चहा दाखवू शकत. चहा घेऊन आली आहे, आणि आधी चहा संपवते, आणि नंतर मग बाकीच्या गोष्टींसाठी लागते. आणि मला थोडीशी कामंसुद्धा आहेत घरामध्ये. मी लाईटच टाईम ठेवणार आहे, जास्त काय काढणार नाही आहे काम. हॅलो, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली गुड आफ्टरनून, आणि दुपारची वेळ आहे, संडेचा दिवस. राकेश घरी आहे, आणि राकेशच्या डिमांडवरती मी आज तांदळाच्या भाकरी बनवते. ॲक्च्युली मी कधी कधी बनवते संध्याकाळचं. मला वेळच मिळत नाही ॲक्च्युली काही वेगळं करण्यासाठी, पण तरी प्रयत्न असतो माझा. तर मी राकेशच्या डिमांडवरती तांदळाच्या भाकरी बनवते तिथे. आणि ह्या भाकरी तर मी थापून बनवते, पण ॲक्च्युली ना पाण्यावरच्या भाकरी पण मला येतात, आणि त्या खूप दिवसांपासून मी बनवल्याच नाही आहे. परत मला एकदा ट्राय करायला लागेल, कारण की मे बी आता मला माहिती नाही जमतील की नाही. जवळपास वर्ष होऊन गेलं असं मी नाही बनवलं. आणि इथे मी लेमन पेपर चिकन बनवलं आहे. लेमन पेपर चिकन म्हणजे काळी मिरीची पावडर आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये लेमन टाकलं आहे, लिंबूचा रस आहे त्याच्यामध्ये. तर हे चिकन हे सुक्कं बनवलं आहे मी, आणि मी रसासुद्धा बनवला आहे चिकनचा. आणि तो राकेशला आवडतो त्या हिशोबाने बनवला आहे मी. त्याला खूप आवडतो माझ्या हातचा. कधी बोलत नाही तो चांगला झाला, फक्त काही प्रॉब्लेम असेल तरी लगेच सांगतो की
त्याच्यामध्ये असं झालंय तसं झालंय मला नको. पण चांगला झाला असेल तर कधीच बोलत नाही की छान झालं. तर इथे मी चिकनचा रस्सा पण बनवला होता आणि थोडासा घट्टसर ठेवला होता कारण भाकरीसोबत नीट खाता यावा म्हणून. एकदम पातळ पाण्यासारखा केला तर मला आवडतो ॲक्च्युली हाताबरोबर, पण राकेशला आवडत नाही एवढं पातळ म्हणून. तर इथे भातसुद्धा बनवलं आणि कुकरचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या. कुकरचा वॉलच गेला आहे, पण मी चुकून लावलेला भात त्याच्यामध्ये. पण विचार केला जाऊ दे, लावला तर मी डायरेक्टच असंच होऊ देते आणि ते झाकण ठेवते फक्त. तर त्याचा वाल चेंज करून आणायचा आहे. कांदा आणि हे सगळं मी कापून घेते खाण्यासाठी. कांदा आणि लिंबू खाण्यासाठी सुद्धा कापून घेते. आणि दुपारचे काहीतरी आम्हाला वाजले जेवणाचे काहीतरी, हे जेवणाचं लवकरच झालं होतं. बरोबर लवकर झालं होतं कारण मी फर्स्ट टाइम असं लवकर जेवण पटापट झालं रविवारी. आणि मी पटकन बनवून ते वाढायला पण घेतलं होतं. जेवायला येतोय तो आवाज देत 4 वेळा आवाज दिला मी, येतो 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 बोलत होता. पिलू पण 3-4 वेळा त्याला बोलवायला गेली. लास्टला रागाने येऊन त्याने मला डोळे दाखवले आणि गेला. मी काय त्याला लक्ष देत नाही, पण तरीसुद्धा तो करतोच काही ना काहीतरी. तर त्याच्यानंतर खूप वेळानंतर आला जेवायला आणि मी ते जेवायला बसला. आवडलं त्याला, पण कधी तारीफ करत नाही की बाबा हो आज छान झालं जेवण किंवा काय, अजिबात नाही तारीफ करत. हां, पण त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल ना, कारण आपण जेवण बनवतो तर चुकतं आपलं कधी ना कधी, काही ना काहीतरी चुकतंच. इथे पण काहीतरी सांगत होता, इलूचंच सांगत होता. तर ती पण अशी बसली जेवायला शांत, टी व्ही भेटलाय बघायला म्हणून. नाही तर एवढी शांत बसत नाही, तरी बसली आहे तशी जेवायला. आणि मी तिला पण मध्ये मध्ये भरवते. आमचं ताट एकच घेतलं आहे मी, माझं आणि इलूचं, कारण की तिला एक वेगळं देऊन काही फायदा नाही. ते ताट मध्ये ठेवलं होतं येलो कलरचं, पण काय उपयोगाचं नाही. ते राकेशचं झालं नंतर, तिने स्वतः तर काही त्यातून जेवलीच नव्हती. मग मी तिचं ताट काही वेगळं म्हणजे सेपरेटली ठेवलं नाही आणि ती मध्ये मध्ये नुसती पाणी पित होती. मला तिखट लागते बोलली आणि सुका भात खाल्ला. तर चिकन तर तिला खूपच आवडतं, पण तिखट लागत होतं आणि थोडंसं तिखट नव्हतं नाही, एवढं बनवत नाही मी तिखट, पण थोडंफार कधीतरी बनतंच ना लहान. हेलो गाइस, बैक टू चैनल. हॅलो. ॲक्च्युली मी ब्लॉग एंड केला नव्हता आणि आता वाजले आहे तर रात्रीचे 1 मिनिट हां, किती वाजलेत बघू, 11:15. रात्रीचे 11:15 झालेत आणि ब्लॉग एंड केला नव्हता म्हणून विचार केला पहिल्यांदा ब्लॉगला एंड करते. आता राहून जातं मग दुसऱ्या दिवसाला. मला तसं येतोय. काय होतंय? मला तसं येतो. ठसका नाही, त्याला बोलतात उचकी. मला उचकी येते. काय येते? मला उचकी असं होतंय. हां, का? मला हे तुटे मोठा मी हे असे. अच्छा, दुधू भातू खाल्लाय ना हां खूप जास्त, हां म्हणून तसं होतंय. कसं होतंय? उचकी येते, दुधू भातू खाल्लाय खूप जास्त. ॲक्च्युली दुपारी आम्ही चिकन बनवलं होतं आणि आता चिकन खाण्याचं भरपूर उरलं आहे चिकन आमच्याकडे सध्या. राकेशला मी बोलली सकाळी कामावर जाताना तू जेवून जा म्हणजे संपेल थोडंफार. आणि आम्ही आता जेवायचं स्किप केलं आणि स्किप केल्यानंतर मग असं वाटलं की वडापाव, मग असं वाटलं की नूडल्स खाऊया. तर तो गेला नूडल्स घेऊन आला आणि तो 1.5 घेऊन आला. तर मी बोलली एकच घेऊन ये, तो एक आणि अजून अर्धा पण घेऊन आला. आणि मामी लोकांनी नूडल्स खाल्ले आणि पोट आमचं फुल झालं आहे आता म्हणजे बराच वेळ झाला खाऊन. आमचं 9:30 पावणे झालंच खाल्लं, 10 वाजता खाल्लं आम्ही लोकांनी. त्याच्यानंतर मग आता तर काय प्रश्नच येत नाही जेवणाचा. जेवण सगळं उरलं आहे, खूप जास्त जेवण उरलं होतं. एक भाकरी उरली आहे आणि थोडासा भात उरला आहे. थोडासा नाही, भात खूप आहे. रस्सा आणि चिकन सुक्कंसुद्धा उरलं आहे. तर जेवण एकूण भरपूर जास्त उरलं आहे, पण ते होऊन जाईल उद्या खाऊ. आणि मी आता ब्लॉगला माझ्या इथे मी खूपच ब्लॅक दिसायला लागले, काय कळत नाही. मला विचार करायला लागला, तेलकट खाऊन पण झालं असेल कदाचित माझा. तर मी आजचा ब्लॉग माझा इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट, बाय बाय. हॅलो गाइस, बैक टू चैनल.
असं कर, इथे इथे